हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बघा हे बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। कोण दही टाकतंय, कोण टोमॅटो टाकतंय, तुम्हाला जे आवडेल ते टाका बरं। मी टोमॅटो टाकणार आहे। आता हो का हे टोमॅटो प्युरीसाठी टोमॅटो करून घेतले। हे टोमॅटो आहे, हे कांदा आहे आणि हे बटाट्याची वरची साल आहे ना, ते पण आपल्याला प्युरीमध्ये भाजून टाकायचे। ह्याच्यामध्ये ना अर्धा इंच अद्रक आहे, एक अर्धी वाटी कोथिंबीर आहे आणि दोन मुठी पालक आहे। हे पालकची पण प्युरीमध्ये टाकायचं हे पण। आता आपण हे काय करू, बटाटे चांगले तळून घेऊ पाण्यामध्ये। ह्याला पुसून घ्यायचं एक कपड्याने। हो काय त्याचं स्टार्च सगळं निघाले आणि हे काळे पडतात म्हणून पाण्यामध्ये टाकावे लागते। आता हे आपण एखाद्या कपड्यावर पसरायचं, चांगलं पुसायचं आणि परत त्याला मग तळायचं। तर हे का तळण्यासाठी मी तेल ठेवले, चांगले सॉफ्ट करायचे बरं का तळून। तुम्हाला तळून घ्यायचे नसतील तर तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवून घेऊ शकता, स्टीमरमध्ये शिजवून घेऊ शकता, जसं घ्यायचं तसं घ्या। मी ह्याच्यामध्येच चांगले शिजवून घेणार आहे तेलामध्ये आणि नंतर त्याची प्युरी करणार आहे। आता हे बघा हे तेल गरम झाले। आता हे आपण चांगले पुसून घेतलेत बरं का, का तर न पुसून घेतले तर तेलामध्ये ते तडतडून अंगावर तेल येते। चांगले पुसायचे कपड्यावर। आता हे ह्याच्यामध्ये टाकायले मी चांगले भाजून घ्यायचे। माझं तळलेलं तेल आहे म्हणून तुम्हाला तेल तसं दिसलं, काल मी भजे तळले त्याच्यामध्ये तेल तसं दिसायला। आता हे सगळे टाकून मी चांगले फ्राय करून घेते। तुम्ही स्टीमसुद्धा करू शकता, ह्याच्यामध्ये बी शिजवायला उशीरच लागते तेलामध्ये। स्टीम करून असे तुकडे जरी केले साधे तरी ही भाजी छान होती। दाखवण्यासाठी मी अशी भाजी तुकडे केले। आता हे काही चांगले तळून घ्यायचे। आता मी गावरान लसण आहे म्हणून सोलला नाही, त्याच्यावरचे सालपट काढले। गावरान लसण नाही सोलला तरी चालतंय, त्याचे सालपट ना खूप मऊ असते आणि खूप पातळ असते। आता बघा ह्याला भाजून घेते चांगलं मी। चांगले तळून घ्यायचेत आपल्याला ही। का ह्या भाजीमध्ये हे ह्याच्यामध्ये फॉस्फरस खूप असते म्हणून कधीही बटाटे सोलून खाऊ नका। बटाट्याच्यात सालीसहित बटाटे खावा, चांगले असतात बटाटे खाल्ल्याने। ह्याच्यामध्ये अद्रक, पालक आणि कोथिंबीर टाकली मी। अर्धा इंच, 2 बटाट्याला अर्धा इंच टाकली अद्रक, जास्त अद्रक पण टाकू नका। आता हे चांगलं तळून घेते आणि नंतर प्युरी तयार करते। कुणी आपल्याकडे पालक खात नसलं तर ह्याच्यामध्ये प्युरीमध्ये टाकलं की भाजीमध्ये टाकलेलं पालकसुद्धा ओळखायला येत नाही बरं का, छान होती भाजी। आता हे तळून घेते आणि नंतर तुम्हाला तळायचं झालं की भाजी करताना दाखवते। आता बघा हे चांगले बटाटे भाजून घेतले बघा, कलर किती छान आला आहे आणि मऊ पण झालेत बरं का। तुम्हाला भाजून घ्यायचे नसले तर स्टीम करून घ्या। आता हे काय काढून घेते आणि हे तेल पण पेत नाहीत बरं का, भाजीमध्ये तेल जास्त होण्याचं आणि बटाट्यामध्ये तेल बसण्याचं काही कारण नसते। आता हे काय ह्याच्यामध्ये काढून घेतलेत मी सगळे। आता ह्याच्यातलं तेल थोडं कमी करते आणि त्याच्यामध्ये कांदे भाजून घेते। कांदे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। आता तुम्हाला तोंडाने सांगितले मी कांदे भाजायले म्हणून, तेवढ्यासाठी मी व्हिडिओ दाखवणार नाही। कांदे भाजल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते। आता हे तेल कमी करायचं आहे आपल्याला, तेल थोडं वाटीत कमी करते, त्याच्यामध्ये कांदे टाकते। कांदे टाकल्यानंतर हे टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यानंतर हे बटाट्याच्या साली टाकते आणि नंतर मी त्याच्यामध्ये ना पालक, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण टाकणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी मिरची टाकू शकता। तेल कमी करून ह्याच्यामध्ये कांदे भाजणार आहे। आता हे बघा कांदे चांगले भाजले, जास्त पण भाजायचं नाही बरं का, जास्त भाजले की भाजीमध्ये प्युरीमध्ये कडवट लागते। आता आपल्याला प्युरी पण परत भाजून घ्यावी लागते। आता ह्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकते। लास्टला आपल्याला पालक टाकायचा आहे लास्टला। आता हे तुम्हाला टोमॅटो टाकायचं नसेल तर दही टाका, मी टोमॅटो टाकणार आहे, दही टाकणार नाही। ह्या भाजीमध्ये माझ्याकडे दही आवडत नाही, कांद्याबरोबर दही आवडत नाही आणि पालकाबरोबर तुम्हाला जर स्टोन वगैरे असलं, किडनी स्टोन, दुसरं स्टोन, तर ते पालकाबरोबर टोमॅटो खाऊ नका, त्याच्यामध्ये मग दही टाकूनच भाजी करा। आता हे चांगलं भाजून घेते। हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये आता हे पालक टाकते। पालक टाकून गार झाल्यानंतर त्याची प्युरी तयार करायची। मिक्सर भांड्यामध्ये गरम टाकून दळायचं नाही बरं का, मिक्सरमधून काढायचं नाही, का तर ते उडून अंगावर येत असतं गरम असले की। चांगलं गार झालं ना की त्याला हे करायचं। आता ह्याच्यामध्ये ना हे आता पालक टाकते मी। हे बघा
असं तळून घेतले ना किती छान वापरे ठेवका तुकडे होईलेत माझ्या हातात घेतले तर हे छान भाजले शिजलेत पण चांगले बरं का ते. आता ह्याच्यामध्ये ना मी पालक टाकते. हे चांगलं भाजून घ्यायचं. मी पालक चांगला चिरून घेतला आहे बरं का. ओबडधोबड घेतला तर मिक्सरमध्ये ते निघत नाही म्हणून मी चांगला चिरून घेतला आहे. कांदा जास्त भाजायचा नाही, थोडा तळला की काढायचा, जास्त भाजायचा नाही कांदा. आता हे काही चांगलं मी तयार करायला. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पालक टाकायचं असलं तर टाका. मी कमी टाकला, माझ्याकडे जास्त आवडत नाही पालक प्युरी म्हणून मी कमी टाकते. आता हे भाजी 4 ते 5 माणसाला पुरती. आणि जास्त करायची असली तर तुम्ही अर्धा किलो घ्या बरं का की हे बटाटे आणि 3-4 कांदे घ्या, 3-4 टोमॅटो घ्या. पालकाची मात्र जुडीच घ्यावी लागेल मग जास्त भाजी करायची असली तर. आता बघा हे चांगलं भाजून घेते आणि हे चांगलं भाजून तयार झाल्यानंतर गार झाल्यानंतर त्याची प्युरी तयार करून घेते. आता हे बघा तेल गरम ठेवले, ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकते. हे काही पेस्ट अशी तयार झाली. मोहरी कमी टाका, जिरे जास्त टाका थोडे. तुम्हाला टाकायचं असलं कढीपत्ता टाका. आता ह्याच्यामध्ये नाही प्युरी भाजून घेते. हळू टाकायचं, हातावर येते, हाताला पळतं. आता हे चांगली भाजून घ्यायची. तेल उडून अंगावर येतं. ह्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत तेलाला हळूहळू हलवा आणि तेल मिक्स झाल्यानंतर तुम्ही जोऱ्याने हलवलं तर चलतंय. अंगावर उडून येते, पोळतंय अंगाला पुन्हा ते तेल. आता हे चांगली भाजून घेते. मला दही टाकायचं नाही म्हणून पाणी टाकून ह्याच्यामध्येच मसाले अगोदर टाकणार आहे, नंतर पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर दही टाकायचं असेल तर त्या दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. मिरची, धना, जिरे पावडर, हळद, मीठ, थोडी साखर आणि सब्जी मसाला. तुमच्याकडे सब्जी मसाला नसला तर स्किप करा, काळा मसाला टाकला तर चालतं आहे. आता हो काय किती छान दिसायला. आता हे तेल सुटलं बघा, ह्याला लगे तेल सुटलं, लगेच शिजून आलं ते. पण आणखीन मी शिजवणार आहे बरं का. चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हे त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकते मी. हे बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायले. भाजी भरपूर आहे म्हणून 1 चमचा मीठ टाकलं. आता मी असे तुकडे केले बघा बटाट्याचे. जास्त तुकडे मोठे ठेवले नाही. आता ह्याच्यामध्ये मिरची टाकते. माझी लाल मिरची संपली, बेडगी. ती कलर येण्यासाठी असते पण संपून गेली. मी आता आणणार आहे. आणि धनेजिरे पावडर टाकते मी ह्याच्यामध्ये. धनेजिरे पावडर काढलेलं नाही, धनेजिरे पावडर एक टाकायचे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त तिखट करू नका, जास्त चपक करू नका. लहान बाळ खाणार असलं तर त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा नाही टाकली तरी चालते. हो का, मी काळा मसाला टाकला आहे चव येण्यासाठी. आणि 1 चमचा सब्जी मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता मी. पाहिजे तसं तिखट करा, तुम्हाला कमी जास्त लागेल तसं. आता हे चांगलं शिजू देते. ह्याला तेल सुटलं की ह्याच्यात पाणी टाकते. मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं ना पाणी. आता ह्याच्यामध्ये सब्जी मसाला टाकायला मी. तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त. हे चांगलं शिजून येऊ देते. तेल सुटलं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. हो का, मिक्सरचं भांडं धुवून घेतलं ते पाणी टाकायचं आहे आपल्याला. हो का, तेल छान सुटलं, ह्याला शिजून आले आळून चांगलं. आपल्याला हे पण भांडं धुवायचं. ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ते भाजीमध्ये टाकते. स्वच्छ झालं भांडं. ह्याला तेल सुटलं. आता ह्याच्यामध्ये ना पाणी टाकते धुवून चांगलं.
किती छान आले तर्रीवर. आणखीन जास्त मिरची टाकली तर कलर येते. माझ्याकडे जास्त मिरची खात नाही म्हणून मी थोडी मिरची टाकली. तुम्ही हे गोल गोल राऊंड केलेले होते ना, तसे सुद्धा टाकले तर चालते तर, आणि असे सुद्धा टाकले तर ह्याला चांगली शिजू देते. आणखीन ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे मला. थोडं पाणी टाकते आणखी, आणि 1 चम्मच साखर टाकणार आहे. जसं आपण पोह्यामध्ये चव यायला, आपण पोह्यामध्ये चव यायला साखर टाकतो ना, त्या प्रमाणात टाकायचं, जास्त गोड करायचं नाही. छान तयार झाली. कसं तेल सुटलं आहे ह्याला, छान खमंग खमंग, ते एकदम छान सुगंध यायला बघा ह्याचा. खाण्याच्या वस्तूला वास म्हणायचा नाही. नका, तेल किती छान सुटलं. तरी तेल कमी टाकलं होतं मी, तुम्ही तेल भरपूर टाकू शकता, किती टाकायचं आहे तेवढं. मी ह्याच्यात कोथिंबीर भरपूर घातली म्हणून वरून कोथिंबीर सर्व करताना घालणार नाही. जास्त कोथिंबीरीचा वास पण जास्त चांगला लागत आहे. माझी घरी बटाट्याची प्युरी करून तयार केलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. भाताबरोबर, पोळीबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, कशाबरोबर खावा बरं का. सबस्क्राईब करा. धन्यवाद.